चिंचोली गुरव येथील स्वामी समर्थ मंदिरासाठी गोडगे पाटील परिवारातर्फे 1 लाख रुपयांची देणगी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक श्री संपतराव गोडगे पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत चिंचोली गुरव येथील श्री स्वामी समर्थ मंदिरासाठी 1 लाख रुपयांची रोख मदत सुपूर्द केली। या औदार्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। भक्ती आणि दातृत्वाचा संगम चिंचोली गुरव येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या उभारणीत आणि विकासकामात लोकसहभाग महत्त्वाचा ठरत आहे। गोडगे पाटील परिवाराने नेहमीच सामाजिक आणि धार्मिक कार्यात पुढाकार घेतला आहे। श्री संपतराव गोडगे पाटील व श्री महेंद्रशेठ गोडगे पाटील यांनी ही मदत रोख स्वरूपात दिली। या प्रसंगी संपतराव गोडगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जयराम अण्णा सोनवणे, भाऊ पाटील गोडगे, अशोक बाळकृष्ण गोडगे, विलास अण्णा सोनवणे, लोकनियुक्त सरपंच चिंचोली गुरव, अशोक दशरथ गोडगे, विलास मास्तर सोनवणे, विनोद शिवराम गोडगे, प्रताप जयराम गोडगे, प्रकाश चंद्रभान गोडगे, संजय भिकारी गोडगे, बाबासाहेब आभाळे, डॉक्टर नाना आभाळे, राजेंद्र रामचंद्र गोडगे, खंडू मेजर सोनवणे, दीपक भाऊ सोनवणे, बाळासाहेब खिल्लारी यांसह परिसरातील मोठ्या संख्येने मित्रपरिवार आणि स्वामी भक्त उपस्थित होते। ग्रामस्थांकडून आभार। धार्मिक कार्यातील या मदतीमुळे मंदिर समितीने गोडगे पाटील परिवाराचे आभार मानले आहेत। अशा दातृत्वामुळेच गावातील विकासकामे आणि धार्मिक वास्तू पूर्णत्वास नेण्यास मोठी मदत होते, अशा भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या।